नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहती परिसरात सकाळी आज भीषण अपघाताची घटना घडली। अल्कॉन कंपनी समोर सकाळी 7:30च्या सुमारास अज्ञात ट्रकने पायी चालणाऱ्या व्यक्तीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अपघातानंतर ट्रक चालकानं घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर येते। घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला। पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक समाधान देवरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना या परिसरात वाहतूक नियंत्रणाची तातडीची गरज असल्याचं सांगितलं। अपघाताच्या घटनांमध्ये अँब्युलन्स वेळेत पोहोचत नसल्याबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले। आज सकाळी साधारण 7:25 ला अल्कॉन कंपनीच्या समोर एक इसम कामावर जाताना दिसतोय, परंतु एक अज्ञात वाहन येऊन त्याला मागच्या चाकाखाली चिरडले गेलेले आहे। परंतु खंत एकच वाटते की हा व्यक्ती जेव्हा दिसतो पहिल्या गाडीखाली, पहिल्या गाडीवाल्याने त्याला वाचवलेलं आहे आणि तो लगेच दुसऱ्या गाडीखाली मागच्या चाकाखाली जातोय आणि आता 1 ते 1.5 तास झालेला आहे। पोलीस डिपार्टमेंटने महापालिकेला सिव्हिल सगळीकडे फोन करून झालेला आहे। महापालिकेने शेववाईका मागवली तर महापालिकेने सांगितलं तिथल्या अधिकाऱ्यांनी की ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर नाहीये। आता 1 ते 1.5 तासामध्ये बॉडी रस्त्यावर पडलेली। खंत वाटते की सातपूर विभागामध्ये एखादा ॲक्सिडेंट झाला तर एखादी ॲम्ब्युलन्स इमर्जन्सी महापालिकेची असावी आणि एवढं सांगतो। परंतु तो इसमचा आत्मा जागेवरच गेलेला आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे आणि अक्षरशः त्याच्या पोटावरनं डोक्यावरनं चाक गेलेला आहे। तरी आम्ही अधिकाऱ्यांना विनंती करतो, माहिती मिळाली तात्काळ तुम्ही पोहोचला काय? नाही, मला जेव्हा फोन आला डिपार्टमेंटचा तेव्हा मी अर्जंट लगेच स्विमिंगलाच आलेलो होतो, म्हणून मी या ठिकाणी आलो। बघितलं तर बॉडी रस्त्यावर पडलेली आहे त्या इसमची। आम्ही अल्कॉन कंपनीमध्ये जाऊन त्याचा CCTV कॅमेरा बघितला तर CCTV मध्ये असं दिसतं की पहिली गाडी ही त्याला वाचवते, पण दुसऱ्या गाडीच्या मागच्या चाकाखाली त्याला ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचा। सध्या अज्ञात ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे। या घटनेमुळे सातपूर परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।